नमस्कार, मी शिवाजी मामनकर. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मेहकरची जे नगरपालिका आहे त्या ठिकाणचे जे उबाटा गटाचे जे उमेदवार आहेत किशोरभाऊ गारोडे आपल्यासोबत आहे. मेहकर हा म्हटलं म्हणजे प्रतापगड आहे आणि प्रतापगड या ठिकाणी ते भिडणार आहे. या ठिकाणी त्यांना उबाटाकडून उमेदवारी मिळाली. नेमकं काय स्थिती आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे. काय सांगाल मला? नाही, इथले जो आता नगर परिषद होते, तर ही निवडणूक पूर्ण जनतेने हाती घेतलेली निवडणूक आहे. ज्या प्रकारे माननीय आमदार सिद्धार्थजी खरात यांची निवडणूक ही झालेली आहे, तर त्याच पद्धतीत आता नगर परिषद निवडणूक समोर आलेली आहे. आणि ह्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मी नसून इथली जनता आहे. कारण जनतेला आता बदल हवा आहे. कारण आजपर्यंत इथे ज्या सत्ताधाऱ्यांनी पद उपभोगलेत, सत्ताधाऱ्यांनी ते राज्य केलं, पण जनतेला कुठे विश्वास नाही घेता यांनी कामं केलेले आहेत. यांचे जे बोलणे आहेत की जरा हजारो कोटीचे कामं आणलेत, केलेत, पण ते कामं कुठे आहेत? आणि कामाला कोणत्याही प्रकारचं व्हिजन देऊन काम झालेलं नाहीये. फक्त 2 पैसे कोणच्यात मिळतील, 2 पैसे लाभ कसा होईल, याच पद्धतीत पूर्ण कामाचं इथं नियोजन झालेलं आहे. ज्या ठिकाणी ओपन स्पेस होते त्यांना काबीज करण्यात आलं, त्यांना फक्त वॉल कुंपण केलेत. पण त्या वॉल कुंपणाचा नागरिकांना फायदा काय? त्या कुंपणात एक तर गार्डन डेव्हलपमेंट नाहीयेत, नाल्या बनल्यात, नाल्यांना आउटलेट नाहीये. बऱ्याच ठिकाणी त्यांचे रस्ते बनलेत, रस्त्यांचे फक्त बिल काढण्यापुरते रस्ते बनलेले आहेत, त्याची क्वालिटी नाहीये. म्हणजे अक्षरशः जे काम पूर्ण व्हायचे आता 2-3 महिन्यामध्ये रस्ते उकळत आहेत. म्हणजे या कामाला फक्त आणि फक्त पैसा कमवण्याच्या हिशोबाने कामं केलेली आहेत. आणि ठेकेदारी बऱ्याचशा कामामध्ये वैयक्तिक त्यांचे घरचेच लोक आहेत आणि ठेकेदारी ते पार्टनरशिप आहे त्यांची. त्यामुळे हे फक्त राजकारण नसून फक्त अर्थकारण इथे चाललेलं आहे, हेच मी सांगेन. विधानसभेमध्ये या ठिकाणी सिद्धार्थ खरात यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी मतदान झालं होतं आणि ते विजय सुद्धा झालेले. आता तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पक्षाने जबाबदारी दिली. तुम्ही उमेदवार आहे इकडे या ठिकाणी नगरसेवक नगराध्यक्षाचे. काय स्थिती असणार आहे? नाही, स्थिती म्हणजे ही इथली निवडणूक जी होणार आहे, ही निवडणूक बोलल्याप्रमाणे जनतेने हाती घेतलेली आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार आहे. जवळपास 60 ते 70% आमची मशाल चालणार आणि उर्वरित 30% उर्वरित पक्ष चालणार राहणार. कारण इथे जे शिंदे गटाचे उमेदवार दिलेले आहेत, हे संघटनेतले व्यक्ती नाही आहेत. ते फक्त पैसे खर्च करतील या हिशोबाने उमेदवारी त्यांना दिलेली आहे. आणि त्यांना काय माझ्यावर टीका करण्यासाठी काही शब्द नाही आहेत, म्हणून ते काही मुबलक काही बँकेचे हे ते विषय काढतायत. ठोस त्यांच्याकडे काहीच कोणता मुद्दा नाही की माझ्यावर टीका करतील. आणि विकासाच्या बद्दल त्यांना बोलायला यासाठी शब्द नाही आहेत की विकास काय झाले हे त्यांना स्वतःही माहिती आहे. या ठिकाणी तुम्हाला उमेदवारी दिली आणि काँग्रेसने या ठिकाणी तुम्हाला काँग्रेसने या ठिकाणी वेगळा उमेदवार दिलेला आहे. काय सांगाल? नाराजी आहे तुमच्यामध्ये सध्या? नाही, नाराजी विषय नाहीये. त्यांनी लढायलाच पाहिजे. कारण काय होतं, जन्मत जे त्यांचं जे एक भ्रम झालेला आहे की जनता त्यांच्या सोबत आहे, तर जनता त्यांच्या सोबत नसून जनता त्यांच्या विरोधात आहे. जे त्यांचं सामाजिक ते त्यांचं चालू आहे की समाज इथे समाज नाहीये. इथे भेदभाव करत नाहीयेत. इथे सर्व मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, सर्व समाज असो, मराठा असो, हे सर्व एकजुटीने राहत आहेत. आणि इथे जर का तसं सामाजिक गणित असतं तर माननीय आमदार सिद्धार्थजी खरात इथले आमदार नसते. कारण इथे लोकांना फक्त आता बदल हवाय, विकास हवाय आणि आजपर्यंत जी दडपशाही, हुकुमशाही चालत होती, यातून त्यांना मुक्त व्हायचंय. आणि ह्याच त्यांना चान्स आलेला आहे की त्यांना काहीतरी बदल घडवून आणता येईल. एकीकडे या ठिकाणी केंद्रीय मंत्री आहेत, बरोबर, खासदार सुद्धा आहेत ते. आणि तुमच्या पुढे आता काय आव्हान आहे सध्या यामध्ये? नाही, केंद्रीय मंत्री जरी असलेत तर वैयक्तिक आता आमचा विजय यातच झाला की केंद्रीय मंत्र्यांना आमच्याकडे रस्त्यावर येऊन प्रचार करणं पडतोय. त्यामध्ये आमचा आज आम्ही विजयी झालेलो आहे. ज्या अर्थी त्यांचं तुम्ही म्हणताय तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने त्यांना त्यांची जे काही फॉलोअर आहेत तर ते फक्त जवळपास 6,500 वर त्यांना मतदान शहरामध्ये गेलेलं नाही. ठीक आहे, नरेंद्र खेडेकर यांना 9,600 मतदान, जवळजवळ 3100चा लीड होता. आणि नंतरची विधानसभा जी झाली त्यामध्ये रायमुळकर साहेबांना, माजी आमदारांना 9,500 मतं होते, तर त्या ठिकाणी 11,600 मतं सिद्धार्थजी खरात साहेबांना, म्हणजे 2100 मतांचा लीड. म्हणजे इथे आपण आघाडीवर आलेलो आहे. आणि यावेळेस आता अजून काही वेगळा बदल राहणार. मग जवळजवळ 55, 60 ते 70% मतं एक साईडला राहणार आणि 30% तर हे सर्व लोक राहणार. त्यामध्ये काँग्रेसही आली आणि शिंदे गटही आले. सध्या एक मुद्दा गाजतोय की जी मेहकर अर्बन बँकाची तुम्ही बुडवलेली आहे, काय? तर त्यामध्ये माझ्याकडे पूर्ण डॉक्युमेंटरी आहे. मेहकर अर्बनचा मुद्दा जे घेत आहेत, मी तुम्हाला तेच बोललो की त्यांचे जे उमेदवार आहेत राजीव माळकर यांच्याकडे माझ्याबद्दल बोलायला काही शब्द नाही आहेत, तर ते मेहकर अर्बन मुद्दा काढतात. तर ठीक आहे ना, मेहकर अर्बन बँक हे मंत्री महोदय ताब्यात होती, बऱ्याच वर्षी होती. तर त्यांनी जे बँकेला मग 10 कोटीहून 100 कोटी, 1000 कोटीवर का नेलं नाही? ज्या अर्थी महाराष्ट्र अर्बन 25 लाखाहून 500 कोटी जाऊ शकते, तर मग जनतेच्या याच्यासाठी जर ते म्हणतायत आणि कोणी बँका डुबवल्या तर हे पूर्ण जनतेला माहीतच आहे. जिल्हा केंद्रीय बँकेचं काय झालंय, पैसा कुठं गेला, हे मला काही बोलायचं काम नाहीये. कारण मी तसा राजकारणामध्ये आलेलो आहे, परंतु पूर्वीचं राजकारण काय झालं हे आम्ही स्वतःही बघितलेलं आहे. त्यामुळे ते मुद्दे त्यांना नसल्यामुळे ते काही ना काही फक्त मुद्दे काढतायत. आणि बँक माझ्या ताब्यात त्यांनी सांगितलंय, त्यांनी अभ्यास करा, 1 वर्षापासून दिली असं नाहीये. माझ्याकडे बँकेतून जवळपास 2.5 वर्ष होत आहेत.
आणि माझ्या ताब्यात आल्यानंतर आणि त्यांच्यावर होती तेव्हा बँक लॉसमध्ये होती. प्रॉफिट त्यात 5 लाख 2 लाख 4 लाख दिसायचा. मी हाती बँक घेतल्यानंतर जवळजवळ 26 लाख ते 30 लाखापर्यंत प्रॉफिट रेशो दिसतंय. आणि ते दिसायचं कारण एकच आहे की आमची जी बँकेत ज्या दिवशी आम्ही खुर्चीवर बसलो, पहिला जो ठराव घेण्यात आला त्यामध्ये जेवढे आमचे सदस्य डायरेक्टर होते व मी अध्यक्ष, आम्ही एकच ठराव सर्वानुमते पास केला की बँकेमध्ये कोणतीही मीटिंग होईल यामध्ये 1 रुपयाचाही कोणता भत्ता कोणाला घेणार नाही. आणि बँकेत जोही काही खर्च होईल हे पूर्ण मीटिंगचा खर्च वैयक्तिक अध्यक्ष म्हणून मी केलेला आहे. बँकेवर 1 रुपयाचे भर आम्ही दिलेला नाहीये. माननीय केंद्रीय मंत्री जे होते खासदार साहेब यांनी बँकेत असताना स्वतःही भत्ते घेतलेले आहेत. तुम्हाला बँकेची एवढीच जर काळजी होती तुम्ही बँकेसाठी पुढाकार घेऊन त्यामध्ये बहुजनासाठी त्यात मदत करायला पाहिजे होती. ते बँक वाढवायला पाहिजे होती. तर वैयक्तिक आपली बँकेवर लक्ष न देता त्या बँकेवर लक्ष देऊन ती बँक मोठी करायला पाहिजे होती की जेणेकरून बहुजनांचा फायदा झाला पाहिजे होता. आणि बँकेला जे काही आज अडचणी आल्यात ह्या त्यांनी वैयक्तिक आणलेल्या आहेत. कारण तो जो काही फंड कमी झाला वैयक्तिक त्यांचे त्यात फंड पडलेले होते. महाराष्ट्र म्हणजे फंड होते, त्यांनी ते विड्रॉ करून घेतले. मग त्यांना एवढं जर काळजी होती त्यांनी फंड टाकून ठीक आहे चला ना बा, दिलं मुलांच्या हाती बँक, आम्ही घेतला पुढाकार, लढलो, जिंकलो. आमच्या हाती बँकेत त्यांनी मदत करायला पाहिजे. चला 2-4 कोटी तुमचे आहेत ना परत मी तुम्हाला देतो, चालवा बँक. हे सपोर्ट सिस्टम पाहिजे होतं. कारण मोठ्या माणसाने मोठे विचार करा. त्यांनी छोटे विचार करून बँकेला खाली ओढण्याचा प्रयत्न करायला पाहिजे नव्हता. हेच आमचं बोलणं आहे. विधानसभेमध्ये या ठिकाणी महाविकास आघाडी होती, तेव्हा काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी ही तुमच्या सोबत होती. आता वेगवेगळं लढतंय आणि तुम्हाला या ठिकाणी पक्षाने उमेदवारी दिली, बरोबर आहे. आता तुमच्या समोर जे आव्हान आहेत म्हणजे तुम्हाला आता कुठेतरी डॅमेज करण्याचा प्रयत्न होतो, काय सांगायचं? नाही, हे बघा आता ह्या निवडणुका ज्या होत आहेत ह्या आघाडी त्यासाठी होणं शक्य नव्हत्या की प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी वैयक्तिक घ्यावा. ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. नेत्यांच्या निवडणूक होऊन गेल्या आणि प्रत्येक नेत्याला वाटतं आपल्या कार्यकर्त्यांना मोठं व्हावं, निवडणूक लढवावी, जिंकावं. कुठेतरी कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी धडपड केलेली आहे, आपल्यासाठी लढलेला आहे, त्याच्या पाठीमागे आपण उभं राहावं. त्याचप्रमाणे माननीय आमदार ही आघाडी तोडण्याचं कारण एकच आहे की त्यांच्यासाठी जे पक्षातले लोकांनी काम केलं त्यामुळे वैयक्तिक आम्ही बी जी ताकद लावून त्यांना निवडून आणलं. त्यामुळे त्यांनाही कुठेतरी वाटत होतं किशोर गारोळे यांना उमेदवारी द्यावी. ज्या अर्थी त्यांनी आपल्यासाठी मेहनत घेतली आपणही कुठेतरी त्यासाठी पुढं मेहनत घ्यावी, त्यांनाही निवडून आणावं. तर हे प्रत्येक पक्षाचं वेगवेगळं गणित आहे. इथे काँग्रेस असेल, आपले शरदचंद्रजी पवार पक्ष असेल शिंगणे साहेबांचा, तर त्यांचे कार्यकर्त्यांना जपणे आहेत. त्यामुळे त्यांनी वैयक्तिक सर्वांनी आपापल्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना सपोर्ट केलेला आहे. पण तो करायला पाहिजे. त्यामध्ये आम्हाला कुठं काही दुमत नाही आणि आमच्या ते बाकी कोणी कॉम्पिटिशनमध्ये नाही आहेत. आमची निवडणूक ही एकतर्फी आहे. सिद्धार्थ खरात सध्या ग्राउंड लेवलवरती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सभा वगैरे घेताना पाहता मिळते. त्याची कुठेतरी धास्ती घेतली का विरोधकांनी? धास्ती अशी घेतलेली आहे की विरोधकांना आता करावं काय, कुठे पळावं, कुठं थांबावं. आणि त्यांचं एक तर तोल जातोय आता. जसे काँग्रेसचे जे काही कॉर्नर सभा होत आहेत त्यांच्यावर काही टीका टिप्पणी झाल्यात कारण त्यांचे काही कार्य चुकीच्या पद्धतीने झालेत. त्यामुळे कोणीतरी त्यांच्यावर बोलतंय. आता आमच्यावर बोलण्यासारखं खरात साहेबांवर काही नाही, आमच्यावर काही नाही. त्यामुळे जे काही मुद्दे नाही आहेत, काही अफवांचे ते फैलवतात, यांची जागा यांनी ही केली, ती जागा घेतली, भानगडी केली. जागा कोण बळकवल्या, कोण काय भ्रष्टाचार केले हे जनतेला माहिती आहे. जनतेला दोन्ही पक्षांना एक वेळ चॅलेंज देऊन बघितलेला आहे, त्याचं कार्य बघितलेलं आहे. कारण आतापर्यंत 35 वर्ष 15 वर्ष सत्ता त्यांच्या ताब्यात होती. आता जनतेला नवीन कोल आहे, जनतेला नवीन चेहरा पाहिजे. आणि ठीक आहे ना, जनता एकदा आमच्यावर विश्वास टाकून बघेल. आमच्याकडून त्यांना रिझल्ट भेटले तर आम्ही कंटिन्यू बसू, नाही भेटले जनता आम्हाला नाकारेल पुढच्या वेळेस. पण एक वेळेस जनता आम्हाला त्या ठिकाणी बसवणार हे आम्हाला ठाम विश्वास आहे. तुम्हाला जनतेने संधी दिली तर तुम्ही काय करणार मेकर शहरात? नाही, जनतेनं संधी दिली. जनतेला जो आमचा एकच मुद्दा आहे, विकास विकास विकास. आजपर्यंत जे इथलं राजकारण झालंय तर हे राजकारण होतं इथून पुढे पूर्ण समाजकारण होईल. आणि जनतेला जे जे प्रश्न त्यांच्या अडचणीचे आहेत, जनतेला आजपर्यंत जे काही सुविधा मिळाल्या नाहीत त्यावर आमचा भर राहील. जसं मुबलक सर्वात प्रथम सुविधा जी पाण्याची आहे, तर आम्ही जवळपास आता येणाऱ्या 3 महिन्यातच पाणी टंचाईचा 10 ते 15 दिवसाचा जो विषय आहे आम्ही 3 ते 4 दिवसावर आणू. जवळजवळ वर्षभरात तो 24 तास पाणी कसं देतील याच्यावर लक्ष राहील. त्यानंतर मेकरमध्ये स्वच्छताचा जो दुरावा आहे आज, तर हा स्वच्छता कोणत्या प्रकारे चांगल्या प्रकारे करता येईल त्यावर आमचा भर राहील. यामध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांची कोणची कसूर नाहीये. कर्मचाऱ्यांचं काम करतोय पण त्याला जसे ऑर्डर्स मिळत आहेत त्याप्रमाणे तो काम करतोय. त्यानंतर आला तुमचा इथल्या MIDCचा मुद्दा, नंतर नोकरीचा मुद्दा, त्यावर आमचा सर्व भर राहील. म्हणजे इथले युवक असतील, महिला असतील, महिला बचत गट असतील किंवा रोजगाराच्या संधी असतील, यामध्ये आमचं पूर्ण लक्ष राहणार आहे. आणि ते कसं काय आपल्याला मेकर येणाऱ्या 2030चं आगळं वेगळं मेकर बनवायचंय त्यावर आमचा पूर्ण फोकस राहील. नक्कीच या ठिकाणी पाहिलं की जर संधी दिली तर या ठिकाणी मेहकर शहराचा चेहरा मोहरा या ठिकाणी बदलणार असल्याचं उबाटा गटाचे जे नगराध्यक्ष उमेदवार आहे गारोडे साहेब त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. शिवाजी मामनकर, प्राईम टाइम महाराष्ट्र, बुलढाणा.